यवतमाळच्या राळेगावमध्ये परराज्यातील दारूची विक्री सुरू असल्याचा मोठा खुलासा झाला आहे। गोव्याहून कमी किमतीत आणलेले विदेशी मद्य महाराष्ट्रात रिसायकलिंग करून नव्या ब्रँडने विकले जात असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत उघड झाले आहेत। हा साठा यवतमाळसह वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यातही विकला जात होता। अखेर अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करीत 20 लाखांचा साठा जप्त केला आहे आणि 2 जणांना अटक सुद्धा करण्यात आली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथे मोठा दारू रॅकेट उघडकीस आला आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने एका बारमधून मोठ्या प्रमाणावर अवैध विदेशी मद जप्त केले आहे। गोव्यातून कमी किमतीत खरेदी केलेल्या विदेशी दारूला महाराष्ट्रातील ब्रँडच्या बाटलीत भरून विक्री करण्याचा हा गोरखधंदा अनेक महिन्यापासून सुरू होता। ही बनावट दारू यवतमाळ, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकली जात होती। उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संयुक्त पथकाने छापा टाकत तब्बल 20 लाख रुपयाचा अवैध मदसाठा जप्त केला। या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली असून अटक आरोपीचे नावे जयनारायण दुबे आणि ओम वाजपेयी अशी आहे। हा गोरखधंदा इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू होता की राज्य उत्पादन शुल्क विभागाला यामध्ये आणखी मोठ्या रॅकेटचा संशय आहे। यामुळे यवतमाळ जिल्ह्यात बनावट मद विक्री करणाऱ्या इतर गँग्सवरही लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे। स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील राळेगावमध्ये सुरू असलेल्या या मद्य रॅकेटचा भांडाफोड झाला असला तरी अशा अवैध गोरखधंद्यांना आळा घालण्यासाठी प्रशासनाला अधिक सतर्क राहावे लागणार आहे। गोव्याहून येणाऱ्या बनावट मद्यांवर सरकार कडक कारवाई करणार का, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे।